टॉपिक आहे आपलं. काल आपण काय बघितलं, FI BComचा सिलेबस बघितला बरोबर. आता FI BComचा जो सिलेबस आहे त्याच्यामध्ये पहिलं जे युनिट दिलं होतं तो थेरॉटिकल फ्रेमवर्क म्हणजे थेरॉटिकल पार्ट आहे. मग ज्यावेळेस आपण सगळेजण एकत्र येऊ त्यावेळेस आपण थेरीचं जे लेक्चर आहे ते पूर्ण कवर करून घेऊ बरोबर. कारण की थेरीवर पण तुम्हाला 24 मार्काची थेरी विचारली जाणार आहे आणि थेरी पण व्यवस्थित लिहिता आली पाहिजे. मग त्यावेळेस आपण थेरी कवर करून घेऊ. ठीक आहे. आजचं जे टॉपिक आहे ते आपण घेऊ युनिट नंबर 2, युनिट 2. दुसरं युनिट काय आहे तुम्हाला, फायनान्शियल स्टेटमेंट. फायनान्शियल स्टेटमेंट हे सेकंड युनिट आहे आणि याच्यावरती तुम्हाला थेरीचा पण एखादा प्रश्न विचारला जाईल, शॉर्ट नोट्स वगैरे, किंवा मग याच्यावरती तुम्हाला प्रॉब्लेम पण विचारलं जाईल. ठीक आहे. थेरी किंवा प्रॉब्लेम दोघं येतील याच्यावर. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय दिलं आहे त्यांनी, प्रिपरेशन ऑफ ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट्स. प्रिपरेशन ऑफ ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट्स. ट्रेडिंग अकाउंट्स, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट्स. ट्रेडिंग अकाउंट्स, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट्स. आणि त्याच्यानंतर दिलं आहे प्रिपरेशन ऑफ बॅलन्स शीट. प्रिपरेशन ऑफ बॅलन्स शीट. ठीक आहे. जर तुमचं 11वी 12वी कॉमर्समधून तुम्ही आला असाल, ठीक आहे, तर तुम्हाला माहिती आहे फायनल अकाउंट काय प्रकार आहे, की आपली जी अकाउंटिंग सायकल आहे, आपण जे अकाउंटिंग करतो, अकाउंटची जी प्रोसेस आहे त्याच्यामध्ये सगळ्यात आधी आपण ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करतो जर्नलमध्ये बरोबर. सगळ्यात आधी ट्रान्झॅक्शन आपण आयडेंटिफाय करतो, त्या ट्रान्झॅक्शनला आपण मेजर करतो इन टर्म्स ऑफ मनीमध्ये बरोबर. मग ट्रान्झॅक्शन आयडेंटिफाय केल्यानंतर त्याला मेजर केल्यानंतर इन टर्म्स ऑफ मनी, मग हे ट्रान्झॅक्शन आपण रेकॉर्ड करतो कशात, जर्नलमध्ये बरोबर. ज्याला आपण जर्नल बुक असं म्हणतो, जर्नल बुक किंवा प्राईम बुक किंवा बुक्स ऑफ ओरिजिनल एंट्री आपण असं म्हणतो. मग आता जर्नलमध्ये ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड केले का त्याच्यावरून आपण तयार करतो लेजर. जर्नलवरून काय तयार करतो आपण, रेकॉर्ड करणे, जर्नलमधून लेजर अकाउंटला पोस्टिंग करणे. ही 365 डेज पूर्ण वर्षभर चालणारी प्रोसेस आहे, 1 एप्रिलपासून तर 31 मार्चपर्यंत. तुम्हाला हेच करायचं आहे डेली, की डेलीचे जे ट्रान्झॅक्शन आहे ते जर्नलमध्ये रेकॉर्ड करायचे, जर्नल बुकमध्ये. जर्नल बुकमध्ये रेकॉर्ड झाल्यानंतर त्याची पोस्टिंग करायची कशात, लेजर अकाउंट्सला. हे 365 डेज चालणारी अकाउंटिंग प्रोसेस आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर मग वर्षाचा शेवटी समजा 1 एप्रिलपासून तुमचं अकाउंट स्टार्ट होतं आहे, तुम्ही लेजर तयार करतायत 31 मार्चपर्यंत बरोबर. मग या ठिकाणी तुमचं फायनान्शियल इयर एंड होतं, फायनान्शियल इयर क्लोज होतं. मग अकाउंट करण्याचा जो मेन ऑब्जेक्ट आहे आपला तो काय आहे, अकाउंट का करतोय आपण, किंवा मला माझा व्यवसायामध्ये किती प्रॉफिट लॉस झाला आहे, माझा बिझनेसचा जो रिझल्ट आहे तो तर समजायला पाहिजे ना. मग माझा बिझनेसचा रिझल्ट फक्त जर्नल आणि लेजर अकाउंट तयार करून समजणार आहे का, मला व्यवसायात किती प्रॉफिट लॉस झाला हे जर्नल आणि लेजर याच्यावरनं समजत नाही. जर्नल आणि लेजरवरनं फक्त तुम्हाला काय ट्रान्झॅक्शन झालेले आहेत फक्त तेवढंच कळू शकतं, पण तुम्हाला तुमचा बिझनेसचा जो रिझल्ट आहे, बिझनेस रिझल्ट मीन्स प्रॉफिट अर्न फ्रॉम बिझनेस और लॉस सफर्ड फ्रॉम बिझनेस, की व्यवसायातून मिळणारा प्रॉफिट किंवा व्यवसायामध्ये आपण जो लॉस सहन करतो त्याला आपण बिझनेसचा रिझल्ट म्हणतो बरोबर. आणि आपल्या व्यवसायाची फायनान्शियल पोझिशन काय आहे, की आपल्याकडे टोटल ॲसेट्स किती आहे ॲट द एंड ऑफ द इयर, आपल्यावर एकूण लायबिलिटीज किती आहे, आपल्यावर कर्ज किती आहे, हेही तुम्हाला याच्यावरनं समजेल का, नाही समजणार. मग जो अकाउंटंट किंवा जो अकाउंट मेंटेन करणारा व्यक्ती तो काय करतो, की त्याला बिझनेसचा रिझल्ट किंवा बिझनेसची फायनान्शियल पोझिशन जर काढायची असेल मग तो काय करेल, की लेजर अकाउंट क्लोज करेल ॲट द एंड ऑफ द इयर. 31 मार्चला जितके बी लेजर अकाउंट आहे तो क्लोज करतो आणि लेजर अकाउंट क्लोज करून त्यांचा क्लोजिंग बॅलन्स फाइंड आउट करतो, ज्याला आपण बॅलन्स कॅरीड डाऊन म्हणतो बघा 31 मार्चला बरोबर. आणि सगळे क्लोजिंग बॅलन्स फाइंड आउट केल्यानंतर, क्लोजिंग बॅलन्स काढल्यानंतर
आपण केलेला अकाउंट बरोबर आहे का चुकीचं आहे तो कन्फर्म करण्यासाठी एक समरी तयार करतो, त्याला ट्रायल बॅलन्स म्हणतात. त्याला आपण काय म्हणू, ट्रायल बॅलन्स. बरोबर. म्हणजे जर्नल तयार केलं, जर्नलवरनं सगळे ट्रान्झॅक्शन लेझरमध्ये पोस्ट केले, 31 मार्चला सगळे लेझर अकाउंट क्लोज केले, सगळे लेझर अकाउंट क्लोज करून त्यांचा क्लोजिंग बॅलन्स काढला लेझरचा, आणि आपण केलेलं अकाउंट, मेंटेन केलेलं अकाउंट ते 100% करेक्ट आहे किंवा नाही, बरोबर आहे किंवा नाही ते कन्फर्म करण्यासाठी काय बनवलं, ट्रायल बॅलन्स. मग ट्रायल बॅलन्स याला काय म्हणतात, लिस्ट ऑफ क्लोजिंग बॅलन्स. व्हॉट इज ट्रायल बॅलन्स? ट्रायल बॅलन्स इज अ लिस्ट ऑफ क्लोजिंग बॅलन्स. इट इज प्रिपेअर जनरली ॲट द एंड ऑफ द इयर. सर्वसाधारण ट्रायल बॅलन्स कधी तयार करतात, एंड ऑफ द इयर. तुम्ही मंथली, क्वार्टरली, 6 मंथली ट्रायल बॅलन्स तयार करू शकतात, पण जनरली सर्वसाधारणपणे ट्रायल बॅलन्स जो तयार केला जातो तो एंड ऑफ द इयर तयार केला जातो, वर्षाचा शेवटी तयार केला जातो. आणि ट्रायल बॅलन्स तयार करण्यामागचं मेन रिझन काय आहे, टू नो द अरिथमेटिक ॲक्युरसी इन अकाउंटिंग, की आपल्या अकाउंटिंगमध्ये काही मिस्टेक्स आहेत का, क्लोजिंग बॅलन्स फाइंड आउट करताना काही न्यूमरिकल मिस्टेक्स असतील, बरोबर, पर्सेंटेज काढताना काही मिस्टेक झाल्या असतील, टोटल करताना मिस्टेक झाल्या असतील, तर अशा काही मिस्टेक्स आहेत का ते फाइंड आउट करण्यासाठी आपण ट्रायल बॅलन्स तयार करतो. मग ट्रायल बॅलन्स तयार केल्यानंतर जेव्हा कन्फर्म होतं की मी मेंटेन केलेलं अकाउंट हे बरोबर आहे, जेव्हा ट्रायल बॅलन्स टॅली होतो म्हणजे ट्रायल बॅलन्स डेबिट आणि क्रेडिट साईड टोटल इक्वल येते, त्यावेळेस आपण कन्सिडर करतो की मी केलेलं अकाउंट, मेंटेन केलेलं अकाउंट हे बरोबर आहे. बरोबर. ट्रायल बॅलन्स टॅली झालं म्हणजे याचा अर्थ असा नाही की 100% तुमचं अकाउंट परफेक्ट असेल, त्याच्यामध्ये पण काही मिस्टेक राहू शकतात, पण न्यूमरिकल मिस्टेक सहसा त्याच्यात राहू शकत नाही. आलं लक्षात. म्हणून ट्रायल बॅलन्स तयार केलं जातं. हां, ट्रायल बॅलन्स तयार केल्यानंतर जेव्हा कन्फर्म झालं की माझं अकाउंट परफेक्ट आहे, मग याच्यावरून आपण तयार करतो, काय तयार करतो, फायनल स्टेटमेंट. याच्यावरून काय तयार करणार तुम्ही, फायनल स्टेटमेंट. यालाच फायनल अकाउंट सुद्धा म्हणतात. यालाच काय म्हणतात, फायनल अकाउंट. जे आपल्या युनिटचं नाव आहे बघा, फायनान्शियल स्टेटमेंट. समजलं. म्हणजे फायनल स्टेटमेंट कधी तयार करतात, ॲट द एंड ऑफ द इयर. फायनल स्टेटमेंट का तयार करतो आपण, व्हाय फायनान्शियल स्टेटमेंट्स आर प्रिपेअर्ड, फॉर फाइंड आउट द अमाउंट ऑफ ग्रॉस प्रॉफिट और ग्रॉस लॉस, फॉर फाइंड आउट the amount of net profit or net loss, and to know the financial position of the concern, की आपल्या व्यवसायाची जी फायनान्शियल पोझिशन आहे ती शोधण्यासाठी आपण हे सगळे फायनल स्टेटमेंट तयार करतोय. समजतंय, येते लक्षात. हर्षल कुठे लक्ष आहे तुझं, इकडे लक्ष दे. बघा, फायनान्शियल स्टेटमेंट म्हणजे काय असं जर तुम्हाला कोणी विचारलं तर तुमचं आन्सर काय असेल, स्टेटमेंट विच आर प्रिपेअर ॲट द एंड ऑफ द इयर. Statement which are prepared at the end of the year for find out the result of the business असं म्हणा, किंवा find out the amount of profit or loss from business and to know the financial position of the business is known as financial statement. ठीक आहे. की व्यवसायामध्ये अकाउंटिंग 31 मार्चपर्यंत केल्यानंतर वर्षाचा शेवटी 31 मार्चला एंड ऑफ द फायनान्शियल इयर आपल्या व्यवसायाला किती प्रॉफिट लॉस झाला आहे आणि आपल्या व्यवसायाची जी आर्थिक परिस्थिती ती काय ते समजून घेण्यासाठी आपण जे स्टेटमेंट तयार करतो त्याला काय म्हणणार, फायनान्शियल स्टेटमेंट असते. फायनान्शियल स्टेटमेंट. ठीक आहे. मग आता बघा, फायनल अकाउंट किंवा फायनल स्टेटमेंट तुम्ही असंही म्हणू शकता. ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट, याला कंबाईन नेम दिलेलं आहे काय, फायनल स्टेटमेंट. फायनल स्टेटमेंटमध्ये तुम्ही कोणकोणते अकाउंट्स तयार करणार, ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट्स आणि बॅलन्स शीट तयार करणार. मग ट्रेडिंग अकाउंट्स का तयार करतोय आपण, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट्स प्रिपेअर करण्यामागचं रिझन काय आणि बॅलन्स शीट म्हणजे काय हे तुम्हाला परफेक्ट माहिती पाहिजे. मग हे टॉपिक तुमच्यासाठी का महत्त्वाचं आहे पहिले ते समजून देतो. बघा, तुम्हाला अकाउंटमध्ये जितके पण टॉपिक दिलेले आहेत ते सर्व टॉपिक तुम्हाला जॉब करताना कुठे ना कुठे कामात येणार आहे. म्हणून FY पासून तर TY पर्यंत
अकाउंटचे जितके पण टॉपिक असतील त्या प्रत्येक टॉपिकचं तुम्हाला डीपली नॉलेज असणं गरजेचं आहे. कारण की तुम्ही जॉब करणार आहे किंवा स्वतःचा बिझनेस करणार. स्वतःचा बिझनेस करणार तरी अकाउंटिंगचं नॉलेज रिक्वायर्ड आहे. तुम्ही जॉब करणार तर तुम्हाला अकाउंट नॉलेज खूपच व्यवस्थित ठेवावं लागेल. म्हणून तुम्ही जे टॉपिक शिकताय त्याचा जोपर्यंत प्रॅक्टिकल यूज तुमचा लक्षात येणार नाही तोपर्यंत तुम्ही त्या प्रॅक्टिकलला महत्त्व पण देणार नाही. ठीक आहे. समजा तुम्ही कुठे ॲज अकाउंटंट म्हणून जॉबला लागले तर अकाउंटंटचं मेन काम काय? अकाउंटिंग करणे, बरोबर. पण तुम्ही जर फक्त ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड केले जर्नलमध्ये आणि लेजर अकाउंटला पोस्टिंग केलं, जर तुम्हाला एवढंच येत असेल, इतकंच येत असेल तर तुम्ही बुक किपिंग करणारे व्यक्ती आहेत, तुम्ही अकाउंटंट नाहीच. कारण की अकाउंटिंग म्हणजे काय? रिपोर्टिंग करणे, बरोबर, अकाउंटचा डेटा तयार करणे, ही सगळी स्किल लेवलची कामं कशामध्ये येतात? अकाउंट्समध्ये येतात. आणि हे जे जर्नल आणि लेजर हे प्रायमरी बुक्स ऑफ अकाउंट आहे. हे ज्युनियर पर्सनचं काम आहे, ज्युनियर क्लर्कचं काम आहे आणि अकाउंटिंग हे सिनियर क्लर्कचं काम आहे. मग दोघांमधला फरक काय आहे की ज्युनियर क्लर्क काय करतो? फक्त की दिवसभराचे जे ट्रान्झॅक्शन होतात ते रेकॉर्ड करायचे अकाउंटिंग ॲप्लिकेशनमध्ये, सॉफ्टवेअरमध्ये, तेवढंच काम करतो तो. पण फायनल रिपोर्टिंग करण्याचं काम कोणाचं आहे? अकाउंटंटचं आहे. कारण की रिपोर्टिंग करण्यासाठी तुम्हाला त्या लेवलचं नॉलेज पाहिजे. तुम्हाला ट्रेडिंग अकाउंटबद्दल माहिती पाहिजे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचं डिटेल्स नॉलेज पाहिजे, तुम्हाला बॅलन्स शीट म्हणजे काय, बॅलन्स शीट कशी तयार करतात, बरोबर, ॲसेट्स आणि लायबिलिटीज म्हणजे काय, हे सगळं माहिती पाहिजे. म्हणजे तुम्हाला जर डिटेल्स नॉलेज असेल तर तुम्ही फायनल स्टेटमेंटपर्यंत कामं करू शकतात किंवा सिनियर क्लर्क म्हणून तुम्ही कामं करू शकतात. आणि प्रत्येक कंपनीमध्ये प्रत्येक व्यवसाय कशासाठी व्यवसाय करतोय? तो नफा कमवण्यासाठी. मग वर्षाचा शेवटी किती नफा कमवलं ते तर माहिती पाहिजे, किती प्रॉफिट कमवलं ते तर माहिती पाहिजे. म्हणजे अकाउंट करण्याचा मेन ऑब्जेक्टच काय आहे? किंवा मी वर्षभर काय कमवलं ते मला माहिती मिळायला पाहिजे. वर्षभरात मला किती प्रॉफिट लॉस झाला ते मला माहिती मिळायला पाहिजे. म्हणून प्रत्येक बिझनेसमध्ये वर्षाचा शेवटी काय तयार केलं जातं? फायनल स्टेटमेंट तयार केलं जातं. तुम्ही एखाद्या कमी टर्नओव्हर असलेल्या व्यवसायाचा अकाउंट करा तरी तुम्हाला फायनल स्टेटमेंट तयार करावं लागेल. तुम्ही एखाद्या कंपनी MNCमध्ये बी जॉबला गेले तर तिथे पण बिझनेस रिझल्ट काढण्यासाठी तुम्हाला फायनल स्टेटमेंट तयार करावं लागेल. म्हणजे हे कंपल्सरी नॉलेज प्रत्येक अकाउंटंटला असणं गरजेचं आहे आणि कॉमर्सचा प्रत्येक स्टुडंटला तर हे नॉलेज पाहिजेलच. म्हणून तुम्हाला त्यांनी टॉपिक टाकलेलं आहे. आलं लक्षात? म्हणून टॉपिकचं महत्त्व समजून घ्या आणि फक्त पास होण्यासाठी शिकायचंच नाही आहे. आपल्याला हे आपल्या रुटीन लाईफमध्ये जॉब करताना या टॉपिकचं उपयोग होईल या पद्धतीने ते टॉपिक आपल्याला डीपली शिकण्याचा प्रयत्न करायचा. ठीक आहे. चला आता फायनान्शियल स्टेटमेंट तुम्हाला थोडक्यात डेफिनेशन सांगतो. स्टेटमेंट विच आर प्रिपेअर ॲट द एंड ऑफ द इयर फॉर फाइंड आउट रिझल्ट ऑफ द बिझनेस मीन्स प्रॉफिट ऑर लॉस फ्रॉम बिझनेस and to know the financial position of the business is known as financial statement. किंवा असंही म्हणू शकतात the combined name of trading account, profit and loss accounts and balance sheet is known as financial statement. In financial statement, first account prepare trading accounts. फायनान्शियल स्टेटमेंटमध्ये पहिलं अकाउंट कोणतं तयार केलं जातं? ट्रेडिंग अकाउंट. मग ट्रेडिंग म्हणजे काय? व्यापार. ट्रेडिंगचा अर्थ काय होतो? व्यापार. ट्रेड करणे म्हणजे काय करणे? ट्रेडचा अर्थ काय? खरेदी विक्री करणे ना. बिझनेस म्हटला की त्याच्यामध्ये ट्रेडिंग अकाउंट येणारच आहे. बघा वेगवेगळ्या प्रकारचे बिझनेस असतात, ट्रेडिंग, नॉन ट्रेडिंग आणि मॅन्युफॅक्चरिंग. ट्रेडिंग म्हणजे ज्या व्यवसायामध्ये मालाची खरेदी विक्री केली जाते. ट्रेडिंग कन्सर्न म्हणजे काय? ट्रेडिंग कन्सर्न कशाला म्हणणार? की ज्या व्यवसायामध्ये मालाची खरेदी विक्री केली जाते, परचेस अँड सेल्स ऑफ फिनिश गुड्स, की पक्का माल खरेदी करायचा आणि पक्का माल विकायचा. असे जे बिझनेस आहे त्याला आपण काय म्हणणार? ट्रेडिंग ऑर्गनायझेशन किंवा ट्रेडिंग कन्सर्न म्हणणार, बरोबर. जिथे मालाची खरेदी विक्री होते, परचेस अँड सेल्स ऑफ फिनिश गुड्स. ठीक आहे. नॉन ट्रेडिंग कन्सर्न म्हणजे काय? नॉन ट्रेडिंग म्हणजे ज्या ठिकाणी व्यापार नाही होत,
जे प्रोफेशनमध्ये कामं करतात, जे सर्व्हिस प्रोव्हाइड करतात. सर्व्हिस प्रोव्हाइड करतात म्हणजे काय, जसं डॉक्टर्स असतील, ते परचेस सेल करतात का, मालाची खरेदी विक्री करतात का, नाही, ते नॉन ट्रेडिंग आहे. बरोबर. लॉयर्स, एज्युकेशनल इन्स्टिट्यूट हे परचेस सेल करता का, नाही, मग हे कशामध्ये येतील, नॉन ट्रेडिंगमध्ये येतील. बरोबर. आणि तिसरा जो प्रकार आहे नेचर ऑफ बिझनेस, तो म्हणजे काय, मॅन्युफॅक्चरिंग. बरोबर. मॅन्युफॅक्चरिंग कन्सर्न म्हणजे काय, रॉ मटेरियल परचेस करायचं, त्या रॉ मटेरियलचं कन्व्हर्शन फिनिश गुड्समध्ये करायचं आणि फिनिश गुड्स विकायचं. कच्चा माल घ्यायचा, त्याला पक्क्या मालात रूपांतर करायचं आणि पक्का माल विकायचा, त्याला आपण म्हणतो मॅन्युफॅक्चरिंग. पण तुमचं ट्रेडिंग कन्सर्न असो, नॉन ट्रेडिंग असो का मॅन्युफॅक्चरिंग कन्सर्न असो, फायनान्शियल स्टेटमेंट प्रत्येक व्यवसायाला तयार करावंच लागतं. आलं लक्षात. ठीक आहे. आता ट्रेडिंग ऑर्गनायझेशन जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं अकाउंट्स तयार केलं जातं, ट्रेडिंग अकाउंट्स. पहिलं अकाउंट्स कोणतं तयार केलं जाईल, ट्रेडिंग अकाउंट्स तयार केलं जाईल. ठीक आहे. ट्रेडिंग अकाउंट्स. मग ट्रेडिंग अकाउंट म्हणजे काय, ट्रेडिंग म्हणजे व्यापार, व्यापार म्हणजे परचेस अँड सेल्स, गुड्स परचेस अँड गुड सेल्स. तर गुड्स परचेस अँड गुड सेल्स रिलेटेड जितके पण अकाउंट असतील, गुड्स परचेस अँड गुड सेल्स रिलेटेड जितके पण अकाउंट असतील, सर्व कुठे रेकॉर्ड होतील, ट्रेडिंग अकाउंटला रेकॉर्ड होतील. ट्रेडिंग अकाउंटला कोणते अकाउंट रेकॉर्ड करायचे, which accounts or which items are recorded to trading accounts, account which are related to goods or manufacturing, goods related, production related जे बी अकाउंट असतील ते सर्व कुठे रेकॉर्ड होतील, ट्रेडिंगमध्ये रेकॉर्ड होतील. मग गुड्स रिलेटेड म्हणजे काय, जसं इथे ट्रेडिंग अकाउंटचा डेबिट साईडला ओपनिंग स्टॉक, ओपनिंग स्टॉक. आता ओपनिंग स्टॉक, स्टॉक कशाचा, गुड्स, ओपनिंग स्टॉक ऑफ गुड्स. ओपनिंग स्टॉक कशाला म्हणणार तुम्ही, स्टॉक ॲट द बिगिनिंग ऑफ द इयर, स्टॉक ॲट द बिगिनिंग ऑफ द इयर. वर्षाचा सुरुवातीला आपल्या शॉपमध्ये, आपल्या बिझनेसमध्ये जो माल शिल्लक असतो त्याला काय म्हणणार तुम्ही, ओपनिंग स्टॉक म्हणणार. करेक्ट आहे. ओपनिंग स्टॉक म्हणजे काय, स्टॉक ॲट द बिगिनिंग ऑफ द इयर. वर्षाचा सुरुवातीला म्हणजे 1 एप्रिलला आपल्या व्यवसायामध्ये जो स्टॉक शिल्लक असेल त्याला काय म्हणणार, ओपनिंग स्टॉक म्हणणार. ठीक आहे. तसं ट्रेडिंग अकाउंटचा क्रेडिट साईडला सर्वात शेवटी काय लिहिणार, क्लोजिंग स्टॉक. काय लिहिणार, क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉक म्हणजे काय, मग स्टॉक ॲट द एंड ऑफ द इयर, वर्षाचा शेवटी 31 मार्चला, वर्षाचा शेवटी 31 मार्चला आपल्याकडे जो स्टॉक शिल्लक असेल त्याला काय म्हणणार, क्लोजिंग स्टॉक म्हणणार. ओपनिंग स्टॉक, स्टॉक ॲट द बिगिनिंग ऑफ द इयर. क्लोजिंग स्टॉक, स्टॉक ॲट द एंड ऑफ द इयर. ओपनिंग स्टॉक अँड क्लोजिंग स्टॉक. बरोबर. त्याच्यानंतर परचेसेस, परचेस, परचेस मीन्स गुड्स परचेस फ्रॉम 1 एप्रिल टू 31 मार्च, की 1 एप्रिलपासून तर 31 मार्चपर्यंत या एका वर्षामध्ये आपण जितके पण गुड्स परचेस केले असतील तो पूर्ण रेकॉर्ड कुठे होईल, या परचेस अकाउंटला होईल. परचेस ड्युरिंग द इयर, एका वर्षात तुम्ही जेवढा माल खरेदी केला तो इथे येऊन जाईल. ठीक आहे. देन सेल्स, ट्रेडिंग अकाउंटचा क्रेडिटला सेल्स. मग सेल्स म्हणजे काय, सेल्स ऑफ गुड्स, की आपण जो माल विकला असेल वर्षभरात फ्रॉम 1 एप्रिल टू 31 मार्च, आपण जो माल विकला असेल त्याची नोंद कुठे करणार, सेल्समध्ये. बघा, ओपनिंग स्टॉक, क्लोजिंग स्टॉक, परचेस, सेल्स. आणि त्याच्यानंतर ट्रेडिंग अकाउंटचा डेबिट साईडला आपण इथे लिहितो डायरेक्ट एक्सपेन्सेस. काय लिहिणार, डायरेक्ट एक्सपेन्सेस. मग डायरेक्ट एक्सपेन्स म्हणजे काय, देर आर 2 टाइप्स ऑफ एक्सपेन्स, डायरेक्ट एक्सपेन्स अँड इनडायरेक्ट एक्सपेन्स. डायरेक्ट एक्सपेन्स आणि इनडायरेक्ट एक्सपेन्स. मग काय, कसं ओळखणार तुम्ही डायरेक्ट आणि इनडायरेक्ट. डायरेक्ट एक्सपेन्सेस मीन्स एक्सपेन्सेस विच आर रिलेटेड टू परचेसेस अँड मॅन्युफॅक्चरिंग, की माल खरेदीशी संबंधित किंवा प्रोडक्शन संबंधित जो भी खर्च असेल त्याला काय म्हणणार, डायरेक्ट एक्सपेन्स. जसा ट्रान्सपोर्टचा खर्च असेल, फ्रेट असेल, पॉवर, वेजेस, बरोबर, हे सर्व एक्सपेन्स काय आहे, डायरेक्ट एक्सपेन्स आहे.
डायरेक्ट एक्सपेन्स म्हणजे काय एवढं लक्षात ठेवा. डायरेक्ट एक्सपेन्सेस मीन्स एक्सपेन्सेस रिलेटेड टू परचेसेस अँड मॅन्युफॅक्चरिंग. परचेस अँड मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे माल खरेदी आणि मालाचं उत्पादन याच्याशी संबंधित जो बी खर्च असेल त्याला काय म्हणणार, डायरेक्ट एक्सपेन्स म्हणणार. आणि अजून सोप्या भाषेत सांगतो तुम्हाला, असा कोणताही खर्च ज्या खर्चामुळे तुमचं कॉस्ट ऑफ परचेस वाढेल, माल खरेदीचा खर्च वाढेल, त्या खर्चाला काय म्हणणार, डायरेक्ट एक्सपेन्स. फॉर एक्झाम्पल, आपण मुंबईहून गुड्स परचेस केले आणि आपल्याला शिरपूरपर्यंत आणायचे. समजा आपण 1 लाखाचा माल खरेदी केला मुंबईला, तो माल जर शिरपूरपर्यंत आणायचा असेल तर तुम्हाला ट्रान्सपोर्टचा खर्च द्यावा लागेल ना. मग समजा तुम्ही 10,000 रुपये ट्रान्सपोर्टचा खर्च दिला तर शिरपूरपर्यंत येता येता तो माल कितीला पडला आपल्याला, 1,10,000ला. म्हणजे 10,000 रुपयाने तुमचा खरेदीची किंमत काय झाली, मालाची किंमत वाढली. कॉस्ट ऑफ परचेस वाढतंय ना तुमचं, बरोबर. म्हणजे तो जो खर्च आहे त्याला काय म्हणणार बघ, डायरेक्ट एक्सपेन्स म्हणणार. क्लिअर. असा कोणताही खर्च ज्या खर्चामुळे मालाची किंमत वाढते, गुडची व्हॅल्यू वाढते, परचेस कॉस्ट वाढते, त्याला काय म्हणणार, डायरेक्ट एक्सपेन्स रिलेटेड टू परचेस अँड मॅन्युफॅक्चरिंग. ठीक आहे. हे 5 मुद्दे जरी तुम्ही लक्षात ठेवले तरी तुम्हाला बऱ्यापैकी ट्रेडिंग अकाउंट तयार करता येऊन जाईल. 5 मुद्दे अजून आहेत त्याच्यामध्ये. ठीक आहे. बघा 5 मुद्दे कसे लक्षात ठेवणार, ट्रेडिंग अकाउंट कसं लक्षात ठेवणार, ओपनिंग स्टॉक, क्लोजिंग स्टॉक, बोलत चला. ओपनिंग स्टॉक, क्लोजिंग स्टॉक, परचेस, सेल्स अँड डायरेक्ट एक्सपेन्स. बस एवढंच आहे. ओपनिंग स्टॉक, क्लोजिंग स्टॉक, परचेस, सेल अँड डायरेक्ट एक्सपेन्स. ओपनिंग स्टॉक, स्टॉक ॲट द बिगिनिंग ऑफ द इयर. क्लोजिंग स्टॉक, स्टॉक ॲट द एंड ऑफ द इयर. परचेस मीन्स परचेस ड्युरिंग द इयर. सेल्स, सेल्स ड्युरिंग द इयर. अँड डायरेक्ट एक्सपेन्स रिलेटेड टू परचेस अँड मॅन्युफॅक्चरिंग. ठीक आहे. आता हे तर समजलं तुम्हाला की ट्रेडिंग अकाउंट्समध्ये कोणते अकाउंट ट्रान्सफर करतात. ठीक आहे. पण ट्रेडिंग अकाउंट आपण का तयार करतोय त्याचं मागचं रिझन काय, ट्रेडिंग अकाउंट तयार करण्यामागचं मेन रिझन काय आहे, मेन ऑब्जेक्ट काय आहे, फाइंड आउट द अमाऊंट ऑफ ग्रॉस प्रॉफिट और ग्रॉस लॉस. तुम्हाला काय फाइंड आउट करायचं आहे, ग्रॉस प्रॉफिट किंवा ग्रॉस लॉस. बघा ग्रॉस प्रॉफिट, नेट प्रॉफिट 2 भाग आहेत, 2 वेगवेगळे प्रॉफिट, ग्रॉस प्रॉफिट आणि नेट प्रॉफिट. मग ग्रॉस प्रॉफिट म्हणजे काय, ग्रॉस प्रॉफिट कशाला म्हणणार, ग्रॉस प्रॉफिट मीन्स प्रॉफिट अर्न. ग्रॉस प्रॉफिट मीन्स प्रॉफिट अर्न बाय डीलिंग ऑफ परचेस अँड सेल्स. म्हणजे परचेस आणि सेल्स करून जो प्रॉफिट तुम्हाला मिळणार आहे त्याला काय म्हणणार, ग्रॉस प्रॉफिट. येते लक्षात. ग्रॉस प्रॉफिट मीन्स प्रॉफिट फ्रॉम बाईंग अँड सेलिंग ऑफ गुड्स. ग्रॉस प्रॉफिट मीन्स प्रॉफिट फ्रॉम बाईंग अँड सेलिंग ऑफ गुड्स. मालाचा खरेदी विक्रीपासून जो प्रॉफिट आपल्याला मिळतो त्याला काय म्हणणार, ग्रॉस प्रॉफिट म्हणणार. आणि तो ग्रॉस प्रॉफिट काढायचा असेल तर कोणता अकाउंट तयार करणार, ट्रेडिंग अकाउंट तयार करणार. कारण की जर ट्रेडिंग कन्सर्न असेल, मालाची खरेदी विक्री होत असेल व्यवसायामध्ये तर कंपल्सरी कोणता अकाउंट तयार करावं लागेल, समजा एखादा किराणा शॉप आहे, मग किराणा शॉपवाला काय करेल, गुड्स परचेस करेल, गुड्स सेल्स करेल, मग त्याला तर ट्रेडिंग अकाउंट तयार करावं लागेल. एखादा क्लॉथ मर्चंट आहे, कापड दुकानवाला आहे, तो बी तर माल खरेदी विक्री करेल, मग त्याला पण तर ट्रेडिंग अकाउंट तयार करावं लागेल. तर ज्या व्यवसायामध्ये कंपल्सरी गुड्स परचेस आणि सेल केलं जातं त्या ठिकाणी कंपल्सरी कोणतं अकाउंट तयार करावं लागतं, ट्रेडिंग अकाउंट. मग ट्रेडिंग अकाउंट का तयार करतात, कारण की परचेस आणि सेल्स पासून जो प्रॉफिट मिळणार आहे, बाईंग आणि सेलिंग पासून जो प्रॉफिट मिळणार आहे तो प्रॉफिट काढायचा आहे ना आपल्याला, मग त्याच्यासाठी काय तयार करतात, ट्रेडिंग अकाउंट. मग तो प्रॉफिट कसा काढतात बघा. फॉर एक्झाम्पल आपण एक उदाहरण घेऊ की समजा ओपनिंग स्टॉक, स्टॉक ॲट द बिगिनिंग ऑफ द इयर, बिझनेसमध्ये स्टॉक शिल्लक आहे ₹1 लाख. 1 लाखाचा माल आपल्या व्यवसायामध्ये शिल्लक आहे. आपण वर्षभरामध्ये एकूण माल खरेदी केला ₹15 लाख. आपण 15 लाखाचा माल खरेदी केला, गुड्स परचेस ड्युरिंग द इयर ₹15 लाख. ठीक आहे. त्याच्यानंतर ट्रान्सपोर्टेशन वगैरे फ्रेट वगैरेचा आपण एकूण खर्च केला आहे काहीतरी ₹1 लाख. 1 लाख रुपये आपण ट्रान्सपोर्ट वगैरे किंवा इतर डायरेक्ट एक्सपेन्स आपण 1 लाख रुपये तो खर्च केला. ठीक आहे. त्याच्यानंतर सेल्स, आपण 25 लाखाचा माल विकला, 25 लाखाचा माल आपण विकला, वर्षभरामध्ये आपण 25 लाखाचा माल विकला.
आणि वर्षाचा शेवटी आपल्या व्यवसायामध्ये 1 लाख रुपये किमतीचा माल शिल्लक आहे, म्हणजे आपल्याकडे माल शिल्लक आहे, क्लोजिंग स्टॉक पडला आपल्याकडे, बरोबर, समजलंय. मग आता आपण ट्रेडिंग अकाउंट क्लोज करू. कोणती साईड जास्त आहे? ही डेबिट साईड, ही क्रेडिट साईड. क्रेडिट साईडला 25 लाख अँड 1 लाख, किती टोटल? 26 लाख आहे. आणि डेबिट साईडला ₹1 लाख, ₹1 लाख, 2 लाख प्लस 15 लाख, टोटल 17 लाख. म्हणजे क्रेडिट टोटल काय आहे? जास्त आहे, मोठी आहे. मग आपण क्रेडिट साईडची टोटल करू. ₹26 लाख ही टोटल आपण डेबिटला ट्रान्सफर करू, ₹26 लाख. आणि याच्यामधून आपण डेबिट साईडची टोटल मायनस करू, बरोबर. मग 15, 16 आणि 17 लाख रुपये वजा करा, उरतील किती? मग ₹9 लाख, 9 लाख रुपये उरले. हे जे 9 लाख रुपये उरले यालाच काय म्हणतो आपण? यालाच आपण म्हणतो टू ग्रॉस प्रॉफिट. यालाच ग्रॉस प्रॉफिट म्हणतात. आलं लक्षात? व्हेन ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट टोटल मोर दॅन डेबिट टोटल, द डिफरन्स इज नोन ॲज ग्रॉस प्रॉफिट. जेव्हा ट्रेडिंग अकाउंटची क्रेडिट टोटल मोठी असेल डेबिट टोटलपेक्षा, तेव्हा जो डिफरन्स येईल तेव्हा त्याला काय म्हणणार तुम्ही? ग्रॉस प्रॉफिट. आणि याचं ऑपोजिट असेल तर व्हाईस वर्सा, याचं ऑपोजिट असेल तर डेबिट टोटल मोर दॅन क्रेडिट टोटल, द डिफरन्स इज नोन ॲज ग्रॉस लॉस. आलं लक्षात? म्हणजे डेबिट टोटल जास्त आहे आणि क्रेडिट टोटल कमी आहे, तर जो डिफरन्स येईल त्याला तुम्ही काय म्हणणार? ग्रॉस लॉस म्हणणार. ठीक आहे. मग हा ग्रॉस प्रॉफिट किंवा ग्रॉस लॉस काढायचा असेल तर फायनल स्टेटमेंटमध्ये सगळ्यात पहिलं अकाउंट तयार केलं जातं, ते म्हणजे ट्रेडिंग अकाउंट. परफेक्ट, समजलं? ट्रेडिंग अकाउंट काय प्रकार आहे? फायनान्शियल स्टेटमेंट म्हणजे काय लक्षात आलं? वर्षाच्या शेवटी आपण जे स्टेटमेंट तयार करतोय प्रॉफिट लॉस काढण्यासाठी, फायनान्शियल पोझिशन समजण्यासाठी, त्याला फायनान्शियल स्टेटमेंट असं आपण म्हणतो. ठीक आहे. फायनान्शियल स्टेटमेंट तयार करताना सगळ्यात पहिलं स्टेटमेंट कोणतं तयार करतात? अकाउंट कोणतं तयार करतात? ट्रेडिंग अकाउंट्स तयार करतात. करेक्ट. ट्रेडिंग अकाउंट्समध्ये कोणते 5 मुद्दे तुम्हाला जनरली लक्षात ठेवायचे आहेत? ओपनिंग स्टॉक, क्लोजिंग स्टॉक, परचेस, सेल्स, डायरेक्ट एक्ट. असंही लक्षात ठेवू नका डेबिटला ओपनिंग स्टॉक, क्रेडिटला क्लोजिंग स्टॉक, डेबिटला परचेस, क्रेडिट, काही गरज नाही. असंच लक्षात ठेवा ना तुम्ही. डेबिटकडनं सुरुवात करा. ओपनिंग स्टॉक, क्लोजिंग स्टॉक, परचेस, सेल्स, डायरेक्ट एक्सपेन्स. क्लिअर? बरोबर. क्रेडिट टोटल more than debit total, difference is known as gross profit. Debit total more than credit total, difference is known as gross loss. And this amount of gross profit or gross loss carry forward to profit and loss account. नंतर हा जो gross profit किंवा gross loss असतो तो कुठे कॅरी फॉरवर्ड होतो? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. समजलं? ट्रेडिंग अकाउंट परफेक्ट. मग आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंट्स. व्हाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इज प्रिपेअर? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तुम्हाला प्रिपेअर का करायचं आहे? तर त्याचा मागचं मेन रिझन काय? टू फाइंड आउट द अमाऊंट ऑफ नेट प्रॉफिट और नेट लॉस. बघा, ट्रेडिंग अकाउंट का प्रिपेअर केलं? ग्रॉस प्रॉफिट किंवा ग्रॉस लॉस फाइंड आउट करण्यासाठी. मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट का तयार करायचं आहे? फाइंड आउट नेट प्रॉफिट और नेट लॉस. मग नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस म्हणजे काय? आता बिझनेस म्हटला म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे एक्सपेन्स असतात. जसं बिझनेस करायचा असेल तर लाईट बिल, टेलिफोन बिल, रिपेअर्स अँड मेंटेनन्स, असे भरपूर एक्सपेन्स आहे ना. त्याला आपण ऑपरेटिंग एक्सपेन्स म्हणतो. काय म्हणतो? ऑपरेटिंग. बिझनेस ऑपरेट करण्यासाठी आपण जे बी खर्च करतो त्याला ऑपरेटिंग एक्सपेन्स म्हणतात. फॉर एक्झाम्पल काही ऑफिस अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्स, कार्यालयीन खर्च, बरोबर. फायनान्स एक्सपेन्स, जर कर्ज घेतलं असेल बँकेकडनं त्याच्यावरचे इंटरेस्ट, बँकेचे चार्जेस, बरोबर, त्याला आपण काय म्हणू? फायनान्स एक्सपेन्स. आणि तिसरा सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्स, बरोबर. बघा, ऑपरेटिंग एक्सपेन्स म्हणजे काय? बिझनेस करण्यासाठी, बिझनेस चालवण्यासाठी आपण जो खर्च करतो त्याला म्हणतात ऑपरेटिंग एक्सपेन्स, बरोबर. मग त्याच्यामध्ये काय लक्षात ठेवणार? ऑफिस अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्स, फायनान्स एक्सपेन्स अँड सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्स, असे वेगवेगळ्या प्रकारचे खर्च असतात. मग सर्व एक्सपेन्सेस तुम्ही पेड कुठून करणार? हे सर्व एक्सपेन्स पेड कुठून होईल? आपल्याला जो ग्रॉस प्रॉफिट मिळाला आहे त्याच्यामधूनच पेड करणार ना.
तुम्ही बिझनेसमध्ये जो प्रॉफिट कमवलो 9 लाख रुपये त्याच्यामधूनच खर्च करणार ना. मग समजा बिझनेसमध्ये तुम्ही 3 लाख रुपये खर्च केले इनडायरेक्ट एक्सपेन्स, मग ते इनडायरेक्ट एक्सपेन्सेस खर्च केल्यानंतर तुम्हाला प्रॉफिट किती शिल्लक राहिलं? 6 लाख रुपये. मग 6 लाख रुपये जो प्रॉफिट आहे त्यालाच आपण नेट प्रॉफिट म्हणतो. क्लिअर? मग नेट प्रॉफिट म्हणजे काय? नेट प्रॉफिट मीन्स प्रॉफिट. नेट प्रॉफिट म्हणजे काय की अशा प्रकारचं प्रॉफिट, ग्रॉस प्रॉफिटमधून बिझनेसचे सर्व इनडायरेक्ट एक्सपेन्सेस वजा केल्यानंतर जो प्रॉफिट शिल्लक राहतो त्याला आपण काय म्हणतो? नेट प्रॉफिट. आणि त्या नेट प्रॉफिटवरच आपण गव्हर्नमेंटला काय देतो? टॅक्स देतो. क्लिअर? मग आता मला सांगा, तुम्हाला प्रत्येक बिझनेसमध्ये प्रत्येक व्यक्तीला इन्कम टॅक्स भरायचा आहे. मग जो बिझनेस करतो त्याला जर इन्कम टॅक्स भरायचा असेल तर त्या बिझनेसचं पहिले काय करावं लागेल? अकाउंट करावं लागेल. फक्त अकाउंट करून तुम्हाला त्याचं प्रॉफिट लॉस कळेल का? नाही. मग प्रॉफिट लॉस करण्यासाठी काय तयार करावं लागेल? फायनल स्टेटमेंट तयार करावं लागेल. आणि फायनल स्टेटमेंट तयार केल्यानंतरच किती प्रॉफिट आहे ते समजतं आणि त्याच्यानंतर किती टॅक्स भरायचं आहे, काय भरायचं आहे ती प्लॅनिंग होते. आलं लक्षात? म्हणून हे टॉपिक तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे? इथपर्यंत आलं लक्षात? मग आपण उद्याच्या लेक्चरला काय करू? आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट व्यवस्थित समजून घेऊ पुन्हा आणि बॅलन्स शीट व्यवस्थित समजून घेऊ. मग ते सगळं समजून झालं की मग आपण लिहिण्याचं काम करू आणि त्याच्यानंतर मग आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. कळतं इथपर्यंत? चालेल. क्लोज कर.